क्यों नहीं जाते पता नहीं। भारतीय क्रिकेट टीम को मिलने के लिए प्रधानमंत्री के पास वक्त है, मिलना भी चाहिए, मिलना भी चाहिए। मैं ऐसे नहीं कहूँगा कि नहीं मिलना चाहिए, उनका हौसला बुलंद करना चाहिए, उनको आशीर्वाद देना चाहिए। लेकिन जहां से, जिस राज्य से आप लोकसभा में चुनकर आए हो, उस राज्य में इस देश की सबसे बड़ी त्रासदी हुई है, वहां आप नहीं जा सकते, मणिपुर में नहीं जा सकते, तो क्या कर सकते हैं? यही प्रधानमंत्री हमारे, उनको झेलना पड़ेगा। हाँ सर, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फोटो आहे, मात्र खेळाडूंचे फोटो नाही असं चित्र तिथं स्पष्ट दिसते। ठीक आहे, त्यांना विचारा प्रश्न आहे, काय खेळावं त्याच्यावरती काय बोलायचं। से गाड़ी आ रही है, महाराष्ट्र इतना गाड़ी भी नहीं बना पा रहे, इस तरह की कहानी है, किस तरीके से देखते? ये महाराष्ट्र को नीचा दिखाने की कोशिश है। उससे पहले भी वर्ल्ड कप जीतकर भारत की टीम मुंबई में जब आई थी, तब यहाँ की बसेस, यहाँ की गाड़ियां, सब कुछ मुंबई में हो रहा था, जल्लोश हो रहा था। लेकिन ये देश को दिखाने की कोशिश है, सब कुछ गुजरात है, ये देश को दिखा रहे हैं ये लोग कि हम है, इसलिए देश है। लेकिन ज्यादा दिन ये नहीं चलेगा। मुंबई में बड़ी बड़ी बसेस है, बीएसटी की बसेस है, बेस्ट की बसेस है। अब देखिए, पहले भी इस प्रकार की जब जल्लोश हुए थे, उत्सव हुआ था, तो मुंबई में बसेस, महाराष्ट्र इतना बड़ा औद्योगिक स्टेट है, यहाँ क्या नहीं है मुंबई में? हमसे तो आपने सीखा है ना, सब चलता है। आता बोला तुमचं काय? सर, बेस्टच्या ताफ्यामध्ये निलांबरी सारख्या ओपन डेक बसेस असताना देखील गुजरातवरून अशा प्रकारे खेळाडूंचा रॅली काढण्यात आली, काय सांगाल? त्याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे। तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे, तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे। त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत, त्यात शिवसेनेचेही लोक आहेत ना, त्या शिवसैनिक सुद्धा, जसं मी समजतो, त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेटपटूंचं आगमन होत आहे। रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे, मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही, पण बोरिवलीतला आहे तो। बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत, मुंबई इंडियन्सचे आहेत, पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते। हे तुम्ही का दाखवताय? काय दाखवू इच्छित आहे? यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले, तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे। मुंबईच्या ताफ्यामध्ये, बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत। जर नसती तर बनवून घेतली असते एका रात्रीमध्ये, एवढी मुंबईची क्षमता आहे। पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली, म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवताय का? की सब कुछ गुजरात? बनारसमध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही, पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला, तो ह्यामुळेच वाराणसी मधली सगळे ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये आहे। माझा प्रश्न संपलेला नाही, उत्तर संपलेलं नाही अजून। ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये, लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत, दुकानदारी, हॉटेल्स, त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला। मोदी थोडक्यात बचावले आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे। मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे। मुंबई सर्व काही आहे। मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय, लक्षात घ्या। इथूनच लूट होते आणि तिकडे जाते। त्याच्यामुळे ठीक आहे, एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही, पण ही वृत्ती दिसते। बोला। मनसेने आरोप केले आहेत आदित्य ठाकरेंना केंद्रामध्ये बॅलन्स करतील, मात्र हे चालत नाही।
ठीक आहे ना, आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला, उत्तर द्यायला समर्थ आहे. बरं, आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही, गुजराती भाषेशी भांडण नाही आहे. वारंवार आम्ही सांगितलं आहे, मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहांनी लावलेला आहे, आम्ही नाही लावला. आणि तो वाद नाही आहे. मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही. किंबहुना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे, तुमची लक्ष्मी आमची सरस्वती यांची युती झाली तर आपण देशावर राज्य करू. केम छो वगैरे वगैरे आहेत ना, हे आता हे फालतू धंदे बंद करा. चाटुगिरी जी आहे भारतीय जनता पक्षाची ते आपण दाखवली आहे करून. पण ही वृत्ती आहे. मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागत आहेत, हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे. कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. ऑफिस फोडण्याचा इशारा दिला वसंत मोरेंचा. आता इकडनं ते वसंत मोरे नाही, मी त्याच्यावरती काय फार भाष्य करणार नाही. मुळात वसंत मोरे हे ज्या पक्षात होते तिथे ते निवडणूक लढायला गेले. पण याआधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून अनेक लोक बाहेरच्या पक्षात गेले, आपल्याला माहिती असेल. वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक. मग गोपीचंद पडळकरांचं काय? गोपीचंद पडळकर कुठल्या पक्षात होते, ते कुठून लढले, असे अनेक लोक नावं सांगू शकतो आम्ही. राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात. पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात. 40 आमदार आमचे गेले, ठीक आहे, आम्ही त्यांचा पराभव करू. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे 40 आमदार चोरले, लोकसभेत आम्ही त्यांचा पराभव केला, विधानसभेत करू. ही लोकशाही आहे. आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे, कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांचा विश्वासघात केलाय. ठीक आहे, वसंत मोरे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहे. ठीक है, हेमंत सोरेन जी को जिस प्रकार से ईडी और सीबीआई ने अरेस्ट किया, ये मोदी और शाह जी के दबाव में किया. हाईकोर्ट ने जो निर्णय दिया उसमें कहा कि उनके खिलाफ कोई मनी लॉन्ड्रिंग की केस बनती ही नहीं. अगर केस बनती नहीं, हाईकोर्ट आपको सुनाता है, तो एक सिटिंग सीएम झारखंड के हेमंत सोरेन को आपने अरेस्ट कैसे किया? ईडी के डायरेक्टर और सीबीआई के डायरेक्टर के ऊपर कानूनन मुकदमा चलना चाहिए. संजय सिंह के ऊपर मुकदमा नहीं चलता, संजय राउत के ऊपर कोई मनी लॉन्ड्रिंग की केस नहीं चलती, ये कोर्ट बोल रहा है. और आप पॉलिटिकल प्रेशर में हम सबको अरेस्ट कर लेते हो, धमकियां देते हो. जब ये सरकार बदलेगी तो ध्यान रखा जाएगा ये सब. ठीक है.